ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तथा प्रज्ञापुरी असताना त्यावेळी सोलापुरामध्ये सुप्रसिद्ध श्रीमंत जंगमवाणी चन्नबसप्पा हा राहत होता. त्या दरम्यानच संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे सोलापुरी आले. तेव्हा त्यांच्या दर्शनार्थ सोलापूर आणि सोलापुराच्या पंचक्रोशीतील लोकांची प्रचंड गर्दी उसळली. त्या प्रचंड गर्दीकडे पाहून काहीशा उपहासाने आणि कुत्सितपणे तो त्याच्या समवेत असलेल्या त्यांचे गुरु सिद्धप्पाजवळ म्हणाला, काय हे वेडे लोक की एका संन्याशाच्या दर्शनासाठी आपले घरदार, कामधंदा, उद्योग, व्यवसाय सोडून आणि हे दुकानदारसुद्धा दुकाने बंद करून आलेले आहेत. आपल्या ह्या सोलापुरात सिद्धेश्वरासारखे महान दैवत असताना ते सोडून काय हे ह्या संन्याशाच्या मागे लागले. मला असं वाटले की अक्कलकोटचे श्रीमंत मालोजी राजेच आलेले आहेत. श्रीमंत जंगमवाण्याचे कुत्सित बोलणे गुरु सिद्धप्पाला रुचले नाही. तेव्हा गुरु सिद्धप्पाने त्या चन्नबसप्पाला सांगितले की अरे चन्नबसप्पा, थोर साधू संतांची, महात्म्यांची टीका करणे, त्यांच्याविषयी काही गैर बोलणे हे पाप लागण्यासारखे आहे. आता आपण प्रत्यक्ष दोघेही तेथे जाऊया असे म्हणून त्याच्यासह गुरु सिद्धप्पा हे श्री स्वामी समर्थ सोलापुरात जेथे उतरले होते त्या धर्मरावांच्या बागेत आले. प्रचंड गर्दीतून वाट काढीत गुरु सिद्धप्पा सिंहासनाजवळ पोहोचले. कारण त्या भव्य शामियानामध्ये सजविलेल्या सिंहासनावर श्री स्वामी समर्थ विराजमान झालेले होते. कसे बसे तेथे पोहोचल्यावर श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी गुरु सिद्धप्पा नतमस्तक झाले आणि त्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घातले.